नमस्कार मंडळी. तर ही आहे लग्नानंतरची माझी पहिली दिवाळी आणि मी बनवायला घेतलेले आहेत बेसनाचे लाडू. तर अर्धा किलोच्या मापाने मी बेसन घेतलेलं आहे. कढईमध्ये ते परतत आहे. आता या स्टेजला बेसनाचा खूपच सुंदर सुवास येतो आहे, कारण की आपण 10 मिनिटापासून बेसन भाजून घेत आहोत. 10 मिनिटं झालेली आहेत. तर हे बेसन आपण काढून चाळून घेऊयात आणखीन एकदा. 10 मिनिटं भाजल्यानंतर पुन्हा एकदा बेसन चाळणीतून चाळून घ्यायचं. तर पुन्हा एकदा बेसन चाळण्याचं कारण हे आहे की असं केल्याने तुमचे लाडू खूपच रवाळ होतील, छान होतील आणि या बेसनामध्ये काहीच गाठी वगैरे राहणार नाही. त्याच कढईत तिथे मी तूप घालून घेतलेलं आहे. तर आपण अर्धा किलोच्या मापाने लाडू करत आहोत. तर त्यासाठी मी इकडे 200 ग्रॅम तूप घातलेलं आहे. तर तुपात आपण आता बेसन घालून घेतलेलं आहे आणि आपण आता हे 10 ते 15 मिनटं स्लो फ्लेमवर हलवून घेणार आहोत. तर मी गॅसवरून बेसन काढून एका परातीत घेतलेलं आहे. बेसन थंड होण्यासाठी आपण ठेवू आणि यावर मी सध्या इलायची पावडर ओतलेली आहे. तर बेसन गरम असताना तुम्ही असं त्यावर इलायची पावडर ओतून ठेवू शकता. तर आता आपण साखर घालून बेसन मिक्स करून घेतलेलं आहे. तर आता आपण लाडू बांधूयात.